नमस्कार मंडळी, मुक्ता कविता चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आता वाजले आहे सकाळचे 7:45 आणि देवाचं दर्शन घेऊन आपण आता रोजच्या कामाला लागू. तेवढ्यात दरवाजाचा आवाज आला आणि कोण आलं मी बघायला गेले तर आई गांधीबागेतून सकाळी फिरून आल्या होत्या. मी इकडे पाणी सुरू केलं होतं माठामध्ये. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आता थंडगार माठातलं पाणी प्यावंसं वाटतं, म्हणून फिल्टरचं पाणी सुरू केलं होतं. आणि नुकताच चहा पिऊन झाला होता आणि आज दहीवड्याचा बेत होता, म्हणून रात्रीच डाळ भिजत घातली होती आणि ती आता मी वाटायला घेतली होती. मिक्सरला वाटून घेतल्यावर परत दरवाजाचा आवाज आला. तेवढ्यात बघायला गेली तर काकासुद्धा गांधीबागेतून फिरून आले होते. त्यानंतर मी डाळभाजी करून घेतली. उडदाची डाळ वाटता वाटता इकडे डाळभाजी पण झाली आणि एवढीही डाळही वाटून झाली. छान एकजीव झाली होती डाळ. आणि इंडक्शनवर तेल गरम करायला ठेवलं. आता सिलेंडरचं शॉर्टेज असल्यामुळे बराचसा स्वयंपाक आम्ही इंडक्शनवर करतो. वडे करण्यासाठी वाटीत थोडंसं पाणी घेतलं. पाण्याचा हात घेऊन एक एक वडा असा गरम तेलात सोडला. तेल छान गरम झालेलं होतं आणि कढई थोडीशी पसरट होती, त्याच्यामुळे त्यात बरेच वडे मावत होते. माझं करून झाल्यावर मग आई म्हणाल्या, मी टाकते आता वडे. आणि मग आईंनी पाण्यासाठी मोठी वाटी घेतली होती आणि त्या वडे टाकायला उभ्या झाल्या. तेवढ्यात म्हटलं आपण नाश्ता करून घ्यावा, म्हणून मी नाश्ता करण्यासाठी टेबलजवळ गेले. तेवढ्यात आईनी बरेचसे वडे तळून पेपरवर ठेवले होते. मी त्यातला एक गरम गरम वडा चवीसाठी म्हणून घेतला. गरम गरम उडदाचे वडे इतके छान लागत होते. आणि मग काही वडे गरम पाण्यात भिजत घातले आणि बाकीचं साहित्य सगळं चिंचेचं पाणी, हिरवी चटणी, तिखट, मीठ, जिरेपूड हे एका ताटात काढून घेतलं. पाण्यातले वडे पिळून ताटलीत काढले. त्यामध्ये छान फेटलेलं मलईचं दही टाकलं. दही छान थंडगार होतं आणि त्यावर आता एक एक चटणी टाकते. चिंचेची चटणी केली होती, गूळ आणि चिंच टाकून. आणि पुदिन्याची चटणी होती, पुदिना, मिरची आणि कोथिंबिरीची. थोडंसं लाल तिखट, त्यावर जिरेपूड आणि थोडं काळं मीठ हे सगळं टाकून घेतलं. आणि मग वरून थोडीशी बारीक शेव भुरभुरवली आणि परत थोडंसं हिरवी चटणी टाकून घेतली आणि चिंचेची चटणी टाकली आणि मग रियाला खायला दिली. मस्त चवदार दहीवड्याची प्लेट तयार झाली आणि तिला फार आवडली. मुलांना उन्हाळ्यात जेवणापेक्षा हे असले पदार्थ फार आवडतात. आणि मग मी पण दहीवड्यांची चव घेतली. दहीवडे फारच झक्कास झाले होते. आणि मग रियानी माझी सुंदर हेअरस्टाईल करून दिली. बघा किती छान आहे ना.